When we read the word journey to the West, we naturally start thinking about a journey to Western countries like England and America. पश्चिमेकडील प्रवास. जेव्हा आपण पश्चिमेकडील प्रवास हे शब्द वाचतो तेव्हा आपल्या मनात सहजच इंग्लंड आणि अमेरिका यासारख्या पाश्चात्य देशांचा प्रवास येतो. For countries to our east, we are the West. This particular journey that we are going to read about was actually a journey from China to our own country. पण पश्चिम ही सापेक्ष संकल्पना आहे. आपल्या पूर्वेकडील देशांसाठी आपलाच देश पश्चिमेला आहे. This particular journey that we are going to read about was actually a journey from China to our own country. आपण आता ज्या प्रवासाबद्दल वाचणार आहोत तो प्रत्यक्षात चीनमधून आपल्या भारत देशात झालेला प्रवास होता. It was made by the famous 7th century traveler युआन चॉंग. हा प्रवास 7व्या शतकातील प्रसिद्ध प्रवासी युआन चॉंग यांनी केला होता. In those days, traveling from China to India was not an easy task. त्या काळी चीनमधून भारतात प्रवास करणे सोपे नव्हते. One had to travel thousands of miles on foot or horseback, crossing desert, crossing snow-clad mountains, crossing strange, unfamiliar regions, using roads where bandits and robbers roamed. हजारो मैलांचा प्रवास पायी किंवा घोड्यावरून करावा लागे. वाळवंटे, बर्फाच्छादित पर्वत, अनोळखी प्रदेश पार करावे लागत आणि अशा रस्त्यांवरून जावे लागे जिथे दरोडेखोर आणि चोरांचा वावर असे. Who would do it? But Yuan Chong had a dream. He wanted to take a Buddhist scriptures from India to his homeland in China. It was like a pilgrimage to him. असा कठीण प्रवास कोण करेल, पण युआन चॉंग हे यांचे एक स्वप्न होते. भारतातील बौद्ध धर्मग्रंथ आपल्या चीनमधील मातृभूमीत घेऊन जाण्याची त्यांची इच्छा होती. त्यांच्यासाठी हा प्रवास म्हणजे एक प्रकारची तीर्थयात्राच होती. युआन चॉंग undertook the long and difficult journey to follow his dream. For 17 long years he kept on traveling, suffering many hardships on the way. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी युआन चॉंग यांनी हा दीर्घ आणि कठीण प्रवास सुरू केला. तब्बल 17 वर्षे ते सतत प्रवास करत राहिले आणि अनेक संकटांचा सामना केला. He traveled across the Gobi Desert, then along the Tian Shan mountain range and on along the Silk Road, through regions that are known as Kyrgyzstan, Uzbekistan, Afghanistan and Pakistan before he came to India. त्यांनी गोबी वाळवंट ओलांडले. त्यानंतर तियान शान पर्वतरांगांमधून त्यांनी प्रवास केला आणि पुढे रेशीम मार्गाने आजचे किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या प्रदेशातून प्रवास करून भारतात पोहोचले. In India he traveled to many parts and he gathered many important manuscripts. भारतात त्यांनी अनेक ठिकाणी भ्रमण केले आणि अनेक महत्त्वपूर्ण हस्तलिखिते गोळा केली. The way back home was also equally difficult, but Yuan Chong managed to reach China safely along with the scriptures. परतीचा प्रवासही तितकाच कठीण होता. तरीही युआन चॉंग यांनी बौद्ध धर्मग्रंथासह सुरक्षितपणे चीनमध्ये परतण्यास यश मिळवले. This was a great achievement. It was almost unbelievable. हे एक महान यश होते.